नमस्कार मंडळी, रेसिपीला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 1 वाटी बेसन आणि इथे मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याच्यापासून एक आपल्याला कोल्हापुरात प्रसिद्ध असलेला किंवा जागोजागी गाड्यांवर मिळणारा म्हणजेच कोल्हापूर, सातारा, सांगलीमध्ये चहाच्या टपरीवर किंवा गाड्यावर मिळणारा हा पदार्थ घरच्या घरी करणार आहोत. त्यासाठी जास्त साहित्याची गरज नाही. फक्त आपल्याला बेसन, मिरची आणि तळण्यासाठी तेल. तर इथे 1 वाटी मी बेसन घेतलं आहे. बेसन आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे. त्यातल्या गाठी गुठळ्या वगैरे सगळं काढून घ्यायच्या. चाळलेलं बेसन 1 वाटी घेतलं. त्यामध्ये चवीनुसार म्हणजे 1 चमचाभर मीठ घातलं आणि 1 चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे. म्हणजेच पाव चमचा हळद घातली आणि चिमूटभर खाण्याचा सोडा. इथे मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवलं आहे. खाण्याचा सोडा आपल्याला एवढाच घालायचा आहे, ह्याच्यापेक्षा जास्त नाही घालायचं. 1 वाटी बेसनला एवढं पुरेसे आहे. जास्त घातल्यामुळे हा पदार्थ मऊ होऊ शकतो किंवा जास्त तेल पिऊ शकतो. त्यामुळे मी चमच्याने दाखवलं आहे तुम्हाला यामध्ये किती सोडा घालायचा. तेवढा मी खाण्याचा सोडा घातला आणि 1 चमचाभर होईल इथे ओवा हाताने असा क्रश करून घातलेला आहे. 1 वाटी बेसनला अर्धा वाटी पाणी पुरेसं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आत्तापर्यंत तुम्हाला अंदाज देखील आला असेल की आपण इथे काय बनवत आहोत. तर मंडळी, इथे आपण कोल्हापूरमध्ये प्रसिद्ध असलेली कुरकुरीत खुसखुशीत अशी मिरची भजी बनवत आहोत. तर ही भजी बनवायला जास्त वेळही लागत नाही आणि जास्त साहित्यही नाही. ही भजी अगदी 5 मिनिटात आपण बनवू शकतो. संध्याकाळी एवढ्या थंडीमध्ये मस्त असा फक्कड चहा आणि सोबत अशी मिरची भजी असेल तर एकच नंबर. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ना हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आहे. तर हा चमचा मी बाजूला ठेवून अगदी थोडंसं अजून पाणी घालून ना हे सगळं हाताने छान 1 मिनिटभर फेटून घेणार. कांदा भजी किंवा इतर कोणतीही भजी करत असलो तरीही बेसन आपल्याला छान फेटून घ्यायचं. म्हणजे भजी कशी मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात, आतून जाळीदार होतात आणि जास्त तेलही पित नाही, तेलकट वगैरे काहीच होत नाही. त्यामुळे भजीचं पीठ छान असं मिक्स करून मी फेटून घेतलं आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, मध्यम स्वरूपाचं पीठ ठेवलेलं आहे. इथे आता कमी तिखटवाल्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घेतल्या. आणि आता आपल्याला केलेल्या मिश्रणामध्ये छान असं घोळून घ्यायचं आहे. तेल बघा आधीच मी तापायला ठेवलं होतं आणि या तापलेल्या तेलात एक एक करून भजी मी या पद्धतीने अशा सोडून देणार आहे. मी अख्ख्या मिरच्या अशा घोळून पिठामध्ये सोडलेल्या आहेत. ते हाताला आपल्याला मिश्रण आहे बेसनाचं ते भजीवर असं सोडून द्यायचं. जेवढं हाताला आहे ना तेवढंच पीठ आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायचं आहे, जास्तीचं नाही. भजी सोडल्यानंतर आपल्याला 1 मिनिटभर मंद आचेवर कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत भजी फ्राय करून घ्यायची आहे. तोंडाला अजिबात चव नाही. त्यावेळेला तुम्ही अशी भजी करून खाऊ शकता. खूप छान चवीला लागतात. जेवणासोबत, भाकरी चपातीसोबत तर 1 नंबर लागतं. बघा भजी किती मस्त फुलले आहेत. कुरकुरीत खुसखुशीत होईपर्यंत मस्त भजी आपली तळून घ्यायची आहेत. भजीतील आतील मिरची ही छान फ्राय होते आणि ना मिरची भजी ना मिरची न काढता खायला खूप छान लागते. म्हणूनच आपल्याला इथे मिरची तिखटवाली अजिबात वापरायची नाही. तुमच्यावर आहे, जर तुम्हाला तिखट मिरची आवडत असेल तर मिरची तिखट वापरू शकता. अशा पद्धतीने माझी एक बॅच तळून झाली आहे. आता दुसरी मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्याच पद्धतीने परत एकदा यामध्ये तळण्यासाठी मिरची भजी सोडलेल्या आहेत. तर मंडळी, तुम्ही कांदा भजी केली असेल, बटाटा भजी किंवा इतर कुठलीही भजी केली असेल, पण याच पद्धतीने मिरची भजी कधी केली का? मिरची भजी तुम्हालाही आवडते का? तुम्ही कशी करता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहत आहात? रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. अगदी 5च मिनिटात होणारी झटपट अशी रेसिपी आहे, कमी साहित्यामध्ये. तुम्ही कधीही मनात येईल तेव्हा बनवून खाऊ शकता ही भजी. ते मी या प्रोसेसमध्ये करा आणि कुरकुरीत खुसखुशीत मस्त होतात ह्या भजी. अगदी गाड्यावर मिळतात ना त्या चवीची भजी घरच्या घरी आपण करू शकतो बरं का. या पद्धतीने एकदा करा आणि नक्की रेसिपी कशी झाली ते तुम्हीही केल्यानंतर सांगा. तर मंडळी, भजी तर आपली सगळी तळून झाली आहे, पण ह्या भजीसोबत तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत कुरकुरीत अशी मिरची नसेल तर भजीची प्लेटच अधुरी राहील. भजी खाण्यास काही मजा नाही. मी त्याच तेलामध्ये 4-5 मिरच्या अशा तळून घेतलेल्या आहेत. धाऱ्यावर 4 ते 5 मिरच्या ठेवल्या आणि त्या तेलात अशा मस्त अशा तळून घेतलेल्या आहेत. मिरची तळून झाल्यावर थोडंसं मीठ भुरभुरायचं आणि मस्त भजीसोबत खायचं. खूप छान लागतात ही कुरकुरीत खुसखुशीत मिरची ही भजीसोबत. घरामध्ये एखादी पार्टी असेल तर त्या पार्टीमध्ये घरच्या घरी तुम्ही अशी मिरची भजी अगदी झटकीपट बनवू शकता. संध्याकाळच्या चहाच्या वेळेला मुलांना खाण्यासाठी अशी घरच्या घरी मस्त हा बेत करू शकता. कोल्हापूरला गेलं की ठरलेला बेत म्हणजे मिरची भजी आणि मिसळ. मम्मीकडे गेले की सगळ्या बहिणी आम्ही एकत्र येतो. संध्याकाळी एकत्र येऊन मस्त अशा गप्पा रंगतात. त्यावेळेला मस्त असा फक्कड चहा आणि ही मिरची भजी. आणि तोंडाला चव नसेल ना, एकदा तरी या पद्धतीने मिरची भजी बनवूनच खा. 2 घास जास्तच जातील. गरमागरम चुलीवरची कडकडीत भाकरी आणि अशी मिरची भजी आणि दही असेल तर 1 नंबर कॉम्बिनेशन आहे.
बाकी कुठल्या भाजीची गरजही लागणार नाही. सोबत तळलेली अशी हिरवीगार मिरची. तर मंडळी, ही रेसिपी आज तुम्हाला कशी वाटली आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि रेसिपीला लाईक करा. कमेंट करून सांगा रेसिपी कुठून पाहताय. मग चला तर मंडळी, भेटूया अशा छान रेसिपीमध्ये. आत्तासाठी बाय. धन्यवाद.